नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कार्यक्रम हे नित्य होतच असतात. त्यामध्ये विवाह सोहळे आहेत, वाढदिवस आहेत, घरभरणी म्हणजे वास्तुशांती आहे, असे विविध प्रकारचे कार्यक्रम हे नेहमी होतच असतात. परंतु अशा कार्यक्रमातून खरंच आहेर हा द्यावा का, आहेर हा घ्यावा का, तो घ्यावा की घेऊ नये, काय असावं नेमकं? म्हणजे हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग झाला हा प्रश्नच नाही. हा मुद्दा एक बरोबरच आहे की ज्याची त्याची इच्छा शेवटी. परंतु याला काही आता एक माझा एक मित्र असं मला म्हणाला मागे की आपल्या पूर्वसुरुळी परंपरा घालून दिलेली आहे ना, त्याचं आपण पालन करायचं. त्याला मी असं म्हणालो, उलट आपल्या पूर्वजांकडे पैसा होता कुठे? तेव्हा पैसे कुठे असायचे? तेव्हा माणसाकडे पैसेच नसायचे. माणूस कार्यक्रमाला आनंद सोहळा म्हणून जायचा, सुखदुःखाला असं जायचा, त्याला आधार म्हणून. म्हणजे आनंदाच्या कार्यक्रमाला तो तेव्हा आनंद मिळावा म्हणून जायचा आणि दुःखात सहभागी व्हायचं म्हणून जायचा. पण ते पैशाविषयी नसायचा. म्हणजे लग्न समारंभामध्ये पण साखर वाटली जायची तोंड गोड व्हावं म्हणून. तर बाकी गोष्टी ते मिळायच्याच नाहीत. ते पेढे नव्हतेच तेव्हा, मिळायचेच नाहीत. त्यांना पैसाही चलन तेव्हा होतो. पैसा हे चलनही तेव्हा नव्हतं. हे नोटा वगैरे किती उशिरा आलेले आहेत. त्यामुळे आहेरची पद्धत जी आहे ती आत्ता 40, 50, 60 वर्षातलीच आहे. ती काय पद्धत ही 100, 150, 200 वर्षापूर्वीची नाही आहे. कारण तेव्हा चलनच नव्हतं. म्हणजे नोटा वगैरे त्या काळातलं चलन असेल ते असेल, पण नोटा वगैरे असं काय नव्हतं आणि पद्धतही नव्हती. जायचं आणि त्याच्या आनंदामध्ये सहभागी आपण व्हायचं. हे दुःख असेल दुःखात सहभागी व्हायचं. एकमेकाला आधार द्यायचा, भावनिक आधार म्हणतो तो द्यायचा. पण आता मग आहेरची पद्धत संपूर्णपणे वाईट आहे का, चुकीची आहे का? तर नाही. मग इथून चांगला अर्थ काय आहे की त्या माणसाला समजा त्याची परिस्थिती नसते किंवा एखादी परिस्थिती नसेल, तर त्याला ह्या पैशाचा, आहेररूपी पैशाचा त्याला आधार मिळतो. त्याच्या कार्याला, सुखाचा कार्यक्रम असेल, आनंदाचा किंवा दुःखाचा असेल, त्याला तो एक आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे त्याला तो एक आधार मिळाल्यामुळे त्याला ती मदत ठरते. ही एक बाजू झाली. आता परिस्थिती पालटली आहे की नाही? तर पालटली आहे. आता तितकी वाईट परिस्थिती माणसाची राहिलेली नाही आहे. तरी समाजात एक 10%, 20% वर्ग असेलही, आहे. त्यांनी आहेर जरूर घ्यावा, तो भाग वेगळा झाला. म्हणजे त्यांना मदत म्हणून किंवा त्यांना समाजाने त्यांचं काम हे कार्य पार पडायला विविध संस्था वगैरे आहे, सेवा संस्था, त्यांनी मदत करावी, तो भाग वेगळा झाला. परंतु तरीही म्हटलं तरी पूर्वीसारखी स्थिती काही आता राहिलेली नाही, आर्थिक स्थिती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मनुष्याची परिस्थिती असल्याशिवाय आत्ता मनुष्य असे सोहळे मोठ्या प्रमाणात पार पाडत नाही, मोठ्या प्रमाणात तो करत नाही. ज्याची ऐपत आहे, परिस्थिती आहे, तोच मनुष्य असे मोठे सोहळे पार पाडत असतो. त्यामुळे तो काय आहेरावर अवलंबून नसतो. परिस्थिती नाही आहे, तो अति साधा कार्यक्रम करतो. मग आहेराचं काय करावं? तर मनुष्य एकतर लांबून, म्हणजे हल्ली मनुष्याला वेळ नाही आहे. मुळातच मनुष्याकडे वेळ हल्ली खूप कमी आहे. हल्ली मनुष्य एवढं गुंतलेला आहे, त्याच्या कामात व्यस्त झालेला आहे, व्यापलेला आहे. त्याला वेळ नाही. काही नाही तर फोन उचलायलाही वेळ नसतो. त्यांच्याकडे वेळ नसतो, ते फोन उचलतही नाहीत. इतकं मनुष्य व्यस्त झालेलं आहे कामामध्ये. त्यामुळे मग अशा माणसांना आपण आग्रहपूर्वक विवाह सोहळ्यांना, वास्तुशांतीला, अशा चांगल्या कार्यक्रमाला बोलवतो, आपण आग्रह करतो. आणि म्हणून ते ना केवळ त्यांना भीड पडते की एवढं आहे आपल्याला बोललेली आहे प्रेमाने, अगत्याने आपण जाऊन न जाऊन चालणार नाही, जायला पाहिजे, नाही तर वाईट वाटेल. त्या भिडेकतरी मंडळी हजर राहतात कार्यक्रमाला. मग ते नातेसंबंध जपावे लागतात. मैत्री असते, नातेसंबंध असतात, असं जपावं लागतं. माणूस म्हणतो तुटता कामा नयेत, त्यांना काय वाटेल हे सगळ्याचा मनुष्य विचार करतो आणि मनुष्य त्या कार्यक्रमाला, सोहळ्याला उपस्थित राहतो. मग उपस्थिती हाच आहेर आहे त्याचा. एवढ्या वेळात वेळ काढून दूरवरून मनुष्य येतो, ती उपस्थिती हाच खरा आहेर आहे. ह्या अलीकडच्या आजच्या जमान्यामध्ये, आजच्या धकाधकीच्या काळामध्ये सगळं मनुष्य व्यस्त होतं, वेळ नसतो. तो वेळ काढून मनुष्य येतो, हजेरी लावतो, उपस्थित राहतो, तोच खरा आहेर आहे. त्यामुळे अलीकडे अशी एक पद्धत झालेली आहे की आपलं उपस्थिती, आपले शुभ आशीर्वाद हाच आहे, आपल्या शुभेच्छा हाच आहे. आणि ती चांगली गोष्ट आहे, ती स्वागतार्ह बाब आहे की त्या माणसांना, दूरवरून आलेल्या माणसांना, वेळात वेळ करून आलेल्या, ट्रॅफिकमधून आलेल्या माणसांना त्रास होतो. आणखीन त्यांना आहेर द्या.
म्हणजे मग त्यांना ती शिक्षा एक प्रकारे आहे, ती एक प्रकारे शिक्षा आहे त्यांना ती. आणखीन त्यांना तो भुर्दंड, दूरवरून यायचं, आणखीन शिवाय हा ट्रॅफिकमधून सगळ्यामधून रस्त्यामधून घाटामधून यायचं त्रास करून, का नातं आपलं राहिलं पाहिजे म्हणून. त्यामुळे आणखीन त्याला ती शिक्षा आहे आहेर म्हणजे. पण तो दुसरी आता एक गोष्ट आहे, समजा खरंच गरजू आहे, गरीब मनुष्य असेल तर त्याला जरूर त्यांनी आहेर घेऊ नये असं करू नये. त्यांनी आहेर घ्यावा आणि त्याला आहेर समाजाने द्यावा, म्हणजे त्याच्या कार्याला हातभार लागेल. आता एक दुसरं एक असं एक अनेकांचं मत असतं की आम्ही आहेर देतो, आम्ही आहेर दिलेलं आहे समाजामध्ये, मग आम्ही घेतला तर काय झालं, आम्ही का घेऊ नये, कारण आम्ही आहेर देतो लोकांमध्ये जाऊन, मग आम्ही का घ्यायचं नाही, असं काहींचं मत असतं. ते मताला काय अर्थ नाही आहे. तो विचार आहे तो कोता विचार आहे. एवढा कमकुवत विचार जीवन जगत असताना, एवढा कमकुवत विचार, एवढा कोता विचार करून चालत नाही. दिलं दान घेतलं दान असं कधी होत नाही. ज्या आपण द्यायचं असतं ते मनापासून द्यायचं असतं, अपेक्षेने द्यायचं असतं, निस्वार्थ वृत्तीने निरपेक्ष वृत्तीने द्यायचं असतं. तो मला काय देईल ह्या अपेक्षेने द्यायचं नसतं. आपण द्यायचं असतं ते चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने द्यायचं असतं. उमदं मन, ह्यासाठी उमदं मन पाहिजे, मनाचा मोठेपणा पाहिजे, दिलदार वृत्ती पाहिजे. ते दिलदार वृत्ती ठेवून आपण द्यायचं. त्यामुळे मी दिलं आणि म्हणून त्याच्या बदल्यात त्यांनी मला दिलं पाहिजे, हा म्हणजे व्यापार झाला, हे व्यापारात होईल. त्यामुळे हे काही व्यापार नव्हे, हा व्यापार नव्हे, हे प्रेमबंधन आहे, हे प्रेमसंबंध आहे, हे भावनिक नातं आहे. इथं देणं घेणं दुय्यम आहे. इथं ती प्रेमभावना आहे, त्या पाठीमागे ती भावना आहे, ती भावना महत्त्वाची असते. त्यामुळे हा जो विचार आहे की आम्ही देतो आहेर म्हणून त्याने आम्हाला द्यावा, मग आम्ही घेतलं तर काय झालं, हा कोता विचार आहे, हा कमकुवत विचार आहे. पण तरी समाजामध्ये जे गरीब वर्ग असेल त्याला जरूर सगळ्यांनी हातभार लावावा आणि त्या आहेराच्या रूपाने त्याला दिला, त्याच्या कार्यक्रमाला ती मदत होईल. पण ज्यांची खरंच परिस्थिती आहे, ज्यांच्या याच्यावर काही अवलंबून नाही, ज्याच्या आहेराचे पैसे येणार आहे, त्याच्यावर यांचं कार्य होणार आहे का, मदत होईल का त्यांना, नाही आहे. कारण यांचा काही लाखो रुपयांचा खर्च असतो, 30, 40, 50, 60 लाख असा खर्च असतो विवाह सोहळ्यांचा. तर त्यांना 5-50 लाख रुपयाचा आहेरचा काय त्यांना होणार आहे, काही नाही होणार आहे. आशाने आहेर घ्यावा का तर घेऊ नये. आता दुसरी गोष्ट एक आहे की समजा आपण आहेर घेतोय, आपली परिस्थिती चांगली आहे तरी आपण आहेर घेतोय, तर जे खरंच जे मोठे लोक आहेत, परिस्थिती उत्तम आहे, ते तुम्हाला आहेर देणार आहेत. परंतु जे गरीब आहे, त्यांची ऐपत नाही, त्यांनाही मग ह्याच्यासोबत आहेर द्यावा लागतं. ते भरडले जातात, त्याचं काय, त्यांनाही आहेरचं पाकिट भरावं लागतं, कारण सगळे भरतात पाकिट. मग त्यांनाही जो गरीब वर्ग आहे, याची ऐपत नाही आहे, त्यालाही पॉकेट भरावं लागतं आणि त्यालाही तो आहेर द्यावा लागतो. तेव्हा हा विचार आपण मुख्य करावा की परिस्थिती असलेल्यांनी, आर्थिक स्थिती याची उत्तम आहे, त्यांनी सोहळे करताना, विवाह सोहळे असतील, चांगला कार्यक्रम असेल, तेव्हा असं हा विचार केला पाहिजे करताना, साजरा करताना, की खरंच मी जे आहेर घेतला तर गरीब त्यात जे श्रीमंत वर्ग आहे, आर्थिक स्थिती सदन आहे, ती देखील त्यांचा प्रश्न काही नाही, ते आहेर देणार आहेत. पण त्यासोबत गरीब वर्ग भरटला जातो की याची ऐपत नाही, त्यालाही पॉकेट भरावं लागतं. मग तो कसं तसा वेगळा राहील, तो नाही. त्यालाही वाटतं की यांच्यासोबत आपण दिलं पाहिजे, मी तर कसं चालेल, चालणार नाही, असं वेगळं दिसेल, त्यामुळे त्यालाही बिचारा भुर्दंड बसतो. त्यामुळे ह्याचा विचार कुठेतरी करावा, व्हावा. समाजामध्ये परिवर्तन समाजामध्ये होत असतं, विचारांचं परिवर्तन होत असतं. अनेक जण आता ही चांगली प्रथा, आता ही चांगली प्रथा आता रूढ झालेली आहे आणि अनेक जण असं हे करत आहेत. त्यामुळे एकतर्फी काही म्हणत नाही, आहेर घ्यावा की घेऊ नये, तर मी एकतर्फी म्हणत नाही, एकांगी माझी भूमिका नाही आहे. त्यांची खरंच परिस्थिती नाही आहे, त्यांना तो हातभार लागेल, त्या रूपाने मदत जर मिळणार असेल, आर्थिक मदत त्या कार्यक्रमाला, त्यांनी जरूर घ्यावा. पण ज्यांची ऐपत आहे, ज्यांची परिस्थिती आहे, ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, चांगली आहे, त्यांनी आहेर घेऊ नये. ह्याचं कारण त्या आलेल्या माणसांची उपस्थिती हाच आहेर आहे, असं एक चांगला उदात्त विचार असावा. आणि त्यांना एवढ्या लांबून येऊन, दूरवरून येऊन, वेळात वेळ काढून येऊन, व्यस्त असलेल्या माणसाला, हल्ली वेळ नाही माणसाला, अशा माणसाला हा उलट आपण भूदंड देतोय, त्याला शिक्षा येते. तेव्हा अशी भूमिका त्या पाठीमागे असावी. माणसाने येणं, कार्यक्रमाला उपस्थित लावणं हेच महत्त्वाचं आहे. त्यातली भावना जी आहे, त्यातलं प्रेम आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यांनी काही देणं हे महत्त्वाचं नाही आहे. देणं त्यांनी प्रेम दिलं पाहिजे, त्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे, त्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या पाठीमागे हृदयातली भावना ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली पाहिजे. देणं घेणं हे दुय्यम मानलं गेलं पाहिजे आणि ज्याच्या त्याच्या इच्छेवर ही गोष्ट असणार आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण 0 द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.